खरंच बाबासाहेबांनी चित्रपट बघितले असतील काय? किंवा या चित्रपटाबाबत त्यांचा दृष्टिकोन कसा असेल? तसेच या चित्रपट सृष्टीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्या अपेक्षा असतील? या सर्व बाबींचा उलगडा आजच्या व्हिडिओमधून. तर मी आहे डॉक्टर वासुदेव भगत. यापूर्वी आपण माझे अनेक व्हिडिओ बघितले असतील किंवा हा पहिलाच व्हिडिओ आपण माझा बघत असाल तर मी आपणास एक नम्र विनंती की हा व्हिडिओ आपण पूर्ण बघावा, कारण हा व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अज्ञात पैलूवर आधारित आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चित्रपट सृष्टीबद्दल कशा प्रकारचा दृष्टिकोन होता, त्यांच्या अपेक्षा काय होत्या, त्यांनी कोणते चित्रपट बघितले, याबाबत विशेषतः लिखाण झालेले नाही किंवा झालेले लिखाण जनतेच्या समोर आलेले नाही. आणि म्हणूनच हा आजचा माझा प्रयत्न की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते चित्रपट बघितले, त्यांच्या चित्रपट सृष्टीकडून कोणत्या अपेक्षा होत्या, याबद्दलचे विश्लेषण. यापूर्वी मी आपणासमोर एक व्हिडिओ प्रस्तुत केलेला आहे, दिलीप कुमार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट. त्यामध्ये एक प्रकारे बाबासाहेब आणि दिलीप कुमार यांचा विवाद होतो. तसेच पठ्ठे बापूराव यांच्या मदतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला नकार, यावरून अशा प्रकारे निष्कर्ष मांडले जात होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नृत्यकलेच्या, चित्रपटकलेच्या अगदी विरोधात आहेत. परंतु तसे बिलकुल नाही किंवा तशा प्रकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन नाही किंवा नव्हता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा चित्रपट बघितलेले आहेत, त्यावर अभिप्राय सुद्धा दिलेले आहेत. तर 3 मे 1913 ला आपल्या देशामध्ये दादासाहेब फाळके निर्मित राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट आहे, हे आपणास माहीत असेल. आणि लगेचच दुसऱ्या महिन्यात म्हणजेच जून 1913 ला बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. म्हणूनच मग त्या दरम्यान केवळ 1 महिन्याच्या कालावधीत त्यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट बघितला असेल काय किंवा पुढे बघितला असेल काय, या संबंधी स्पष्ट पुरावे उपलब्ध नाहीत. त्यानंतर बाबासाहेबांचे इंग्लंडला शिक्षण, भारतात आगमन, भारतात चळवळीला प्रारंभ, या सर्व कालावधीमध्ये त्यांनी चित्रपट बघितले असतील, परंतु त्या संबंधी अगदी संदर्भ उपलब्ध नाहीत. आणि म्हणूनच मग हा व्हिडिओ बाबासाहेबांनी चित्रपट सृष्टीबद्दल कोणते मत व्यक्त केले आणि कोणते चित्रपट बघितले, या संबंधीच्या तथ्यांच्या आधारे आपण विचार लक्षात घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण लक्षात घेऊ की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते चित्रपट बघितलेले होते किंवा केव्हा केव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चित्रपट बघितलेले आहेत. तर 1927 ला माता रमाई सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंकल टॉम्स केबिन हा चित्रपट बघितलेला आहे. त्यानंतर 1935 ला धर्मात्मा हा चित्रपट सुद्धा त्यांनी बघितलेला आहे. त्यानंतर त्याच वर्षी म्हणजेच 1935 लाच टेल ऑफ 2 सिटीज हा चित्रपट सुद्धा बाबासाहेबांनी बघितला. त्यानंतर 1936 ला अछूत कन्या, 1937 ला कुंकू, पुढे 1938 ला द बर्थ ऑफ ए बेबी हा चित्रपट त्यांनी बघितला. आणि 1948 ला माईसाहेब म्हणजेच त्यांच्या द्वितीय पत्नी सविता आंबेडकर यांच्या सोबत त्यांनी ऑलिव्हर ट्विस्टर हा चित्रपट सुद्धा बघितल्याची नोंद आहे. तसेच
पुढे आचार्य अत्रे निर्मित म्हणजेच दिग्दर्शित महात्मा फुले हा चित्रपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1955ला बघितल्याची नोंद आहे. म्हणजेच या माहितीनुसार एकूण 8 चित्रपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्या संबंधीचे काही संदर्भ त्यांनी स्वतः नमूद केलेले आहेत, तर काही अन्य लेखकांनी सुद्धा नमूद केलेले आहेत. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या एकूण आयुष्यामध्ये केवळ 8च चित्रपट बघितले असे आपल्याला निश्चितपणे म्हणता येणार नाही. त्यापेक्षाही अधिक, म्हणजेच भारतात असताना, अमेरिकेत, इंग्लंडला शिक्षणानिमित्त असताना त्यांनी चित्रपट बघितले असतील. त्यांची संख्या अधिक असेल, त्याचे कदाचित संदर्भ उपलब्ध असतील. परंतु माझ्या संशोधनानुसार, या त्यांच्या विषयाच्या संकलनानुसार एकूण 8 चित्रपट बघितल्याची माहिती उपलब्ध आहे. आणि त्या संबंधीचाच आढावा आपण अधिक पुढे घेणार आहोत. तसेच या चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींच्या बद्दल, अभिनेते, दिग्दर्शक यांच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन काय होता या संबंधीचा सुद्धा उलगडा आपण करू. तर 1930च्या दशकामध्ये व्ही शांताराम हे अभिनेते आणि उत्कृष्ट दिग्दर्शक उदयास आलेले आहेत. त्यांनी 1925ला सावकारी पास म्हणजेच सावकाराच्या बेड्या नावाचे नाटक प्रदर्शित केले. त्यामध्ये ते स्वतः भूमिका करीत होते. तसेच पुढे त्यांनी अमृत मंथन हा चित्रपट सुद्धा दिग्दर्शित केला आणि त्यामधून अस्पृश्यता या संबंधीचा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे. व्ही शांताराम हे अगदी सुरुवातीपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित होते. तसेच ते स्वतः सुद्धा या समाजाचे सामाजिक दृष्ट्या जे अधःपतन झालेले आहे, जाती व्यवस्था आहे, त्याच्या निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून त्यांनी या चित्रपटामध्ये जनजागृती करण्याचे, समाज परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग त्यापैकीच व्ही शांताराम दिग्दर्शित धर्मात्मा नावाचा चित्रपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला बघितलेला आहे. या चित्रपटातील जाती व्यवस्थेच्या प्रश्नासंबंधीचे सविस्तर विश्लेषण त्यांनी ॲनालिशन ऑफ कास्ट या त्यांच्या ग्रंथामध्ये केलेले आहे. तसेच पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्ही शांताराम यांचाच कुंकू नावाचा चित्रपट सुद्धा बघितला आणि या चित्रपटालाच हिंदीमध्ये दुनिया ना माने या नावाने सुद्धा संबोधित करण्यात आले होते किंवा तसे त्याचे हिंदीमधील नाव होते. या चित्रपटासंबंधीचा संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या द्वितीय पत्नी सविता आंबेडकर यांना पाठविलेल्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये ते लिहितात की तू मला कोणत्या अर्थाने स्वीकारतेस, एक देखणा पुरुष म्हणून, प्रसिद्ध पुरुष म्हणून की विद्वान पुरुष म्हणून, या 3 पैकी कोणत्याही भावनेने स्वीकारत असशील तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये तुला दुःख मिळू शकते. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे सूचित करावयाचे होते की वैवाहिक जीवन किंवा एकमेकावरील प्रेम हे कोणत्याही अपेक्षेतून असू नये. मग ते पुढे त्यांना लिहितात की कुंकू या चित्रपटामध्ये ती नायिका अशा प्रकारच्या अपेक्षा ठेवत असल्यामुळेच तिच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुःख निर्माण झालेले आहे. तर अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि व्ही शांताराम यांचे वैचारिक दृष्टिकोनातील विचार, समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक समान होता आणि मग त्यामुळेच पुढे व्ही शांताराम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अगदी मित्रत्वाचे संबंध निर्माण झालेले होते.
व्ही शांताराम यांच्या ऑफिसमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती होती. तसेच त्यांनी दादर येथे जो प्लाझा चित्रपट गृह निर्माण केला तो बौद्ध संस्कृती किंवा बौद्ध पद्धतीने आधारित असलेल्या बांधकाम त्यांनी केलेले होते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर 14 एप्रिल महापरिनिर्वाण दिन या दिनी व्ही शांताराम हे बाबासाहेबांच्या या उत्सवामध्ये किंवा महापरिनिर्वाण दिनाच्या सोहळ्यामध्ये सहर्ष सहभागी होत, आर्थिक मदत करत आणि साधन सामुग्री सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेली होती. अशा प्रकारे व्ही शांताराम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध प्रस्थापित झालेले होते. तसेच या चित्रपट क्षेत्रातील एक उत्कृष्ट दर्जाचे संगीतकार, गायक आणि ते म्हणजे उस्ताद मास्टर कृष्णराव फुलोंब्रीकर हे त्या काळचे अतिशय उच्च दर्जाचे गायक होते. अनेक गीते त्यांनी गायलेली होती. बाबासाहेबांनी सुद्धा त्यांना ऐकलेले होते. बाबासाहेबांच्या विचाराने ते प्रभावित होते, तर बाबासाहेबांना सुद्धा त्यांचे गायन खूप मोठ्या प्रमाणात आवडत होते. आणि मग या फुलुंब्रीकर यांनी व्ही शांताराम यांच्या धर्मात्मा या चित्रपटाद्वारेच त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील या गायन कलेला प्रारंभ केला होता. आणि पुढे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कृष्णराव फुलुंब्रीकर यांना बुद्ध वंदना संगीतबद्ध करण्याची विनंती केली होती. आणि कृष्णराव फुलुंब्रीकर यांनी बाबासाहेबांची ती विनंती स्वीकारून अगदी कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता तथागत बुद्धांच्या विचाराचा प्रचार किंवा सेवा या भावनेने त्यांनी ही बुद्ध वंदनेची रेकॉर्ड्स तयार केली. यासाठी त्यांनी मुंबई येथील बाबासाहेबांच्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये जाऊन पालीचे शिक्षण घेतले. कारण बुद्ध वंदना ही पाली भाषेमध्ये आहे. त्यासंबंधी अधिक सूत्रबद्ध व्यवस्थित होण्यासाठी त्यांनी पालीचे शिक्षण घेऊन ही बुद्ध वंदना रेकॉर्ड केली. आणि ती बुद्ध वंदना 78 RPM मध्ये रेकॉर्ड करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देण्यात आली. आणि बाबासाहेबांनी जेव्हा 14 ऑक्टोबर 1956 ला बुद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या सोहळ्यामध्ये ही रेकॉर्ड्स वाजविण्यात आलेली होती. याबद्दल बाबासाहेबांनी मास्टर कृष्णराव यांचे विशेष आभार मानले. त्यांचा सत्कार सुद्धा बाबासाहेबांनी केलेला होता. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कृष्णराव फुलुंब्रीकर तसेच व्ही शांताराम यांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या क्षेत्रात कार्य केलेले आहे, आपली आवड जोपासलेली आहे. त्याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे 1942 ला फिल्म इंडियाला एक मुलाखत दिली. आणि ती मुलाखत विशेषतः समाजाच्या पुढे आलेली नाही. आणि त्या मुलाखती संबंधी अमोल गायकवाड यांनी एक लेख लिहिलेला आहे. आणि त्या लेखाचे टायटल अशा प्रकारचे आहे की तरुणांनी सिनेमा निर्मितीकडे वळले पाहिजे. डॉक्टर आंबेडकर म्हणजेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की देशातील तरुणांनी चित्रपट क्षेत्राकडे वळले पाहिजे. मग त्यामध्ये आपण अभिनय करण्यासाठी, दिग्दर्शनासाठी किंवा अन्य कोणत्या विशिष्ट कार्यासाठी केले पाहिजे. तर या मुलाखतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या चित्रपट क्षेत्रापासून मी बऱ्याच प्रमाणात अनभिज्ञ आहे किंवा या संबंधीची मला विशेष आवड नाही असे ते नमूद करतात. पण त्याचबरोबर ते पुढे म्हणतात की या चित्रपटाद्वारे या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात मनोरंजन होत आहे, मनोरंजन होणार आहे
आणि त्याचबरोबर या चित्रपटाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, समाज जागृती आणि समाज परिवर्तनाचे कार्य सुद्धा होईल. आपल्या देशामध्ये आजही साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प आहे असे त्यावेळी बाबासाहेब त्यांच्या मुलाखतीमध्ये म्हणतात. आणि मग या शिक्षणाच्या प्रचारासाठी, समाजाच्या जागृतीसाठी या चित्रपटाचा अधिकाधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकते असे बाबासाहेबांनी त्या प्रसंगी नमूद केलेले आहे. म्हणजेच आज आपल्याला माहित आहे की गत काही वर्षापासून AI हे तंत्रज्ञान निघत आहे. मग हे AI तंत्रज्ञान अधिक जोमाने पुढे येत आहे. जे लोक याच्याशी समरस होतील, शिक्षण घेतील, ते अधिक पुढे जातील. अगदी त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कालावधीमध्ये या चित्रपट क्षेत्राची जडणघडण झालेली होती. त्यानंतर अधिक मोठे, चांगले, उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आलेले आपल्याला माहीत आहे. पण या सर्व तंत्रज्ञानाची बाबासाहेबांना जाणीव होती आणि म्हणूनच त्यांनी या मनोरंजनासाठी, प्रबोधनासाठी, समाज परिवर्तनासाठी चित्रपट हे अतिशय महत्वाची भूमिका बजावू शकतात असे बाबासाहेबांनी म्हटलेले आहे. परंतु या सर्व बाबी बरोबरच मी मगाशी आपणास नमूद केलेले आहे किंवा या प्रसंगी सुद्धा सांगतो की बाबासाहेब आणि दिलीप कुमार यांची पूर्वीचे औरंगाबाद, आजचे संभाजीनगर येथे भेट झाल्यानंतर त्यांचा नैतिकतेच्या बद्दल मतभेद झाला होता. पण बाबासाहेबांचे मत होते की समाजाची जागृती होईल अशा प्रकारचे तुम्ही चित्रपट बनवा असा त्यांना संदेश होता. आणि त्याही नंतर दिलीप कुमार बाबासाहेबांना कदाचित भेटले असतील, कारण जब्बार पटेल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित चित्रपट बनवलेला आहे. कदाचित आपण तो बघितला सुद्धा असेल. तर या चित्रपटाच्या संगीत प्रकाशनाच्या प्रसंगी जब्बार पटेल यांनी दिलीप कुमार यांना बोलवले होते आणि त्या प्रसंगी त्यांचे भाषण झाले होते. त्या भाषणामध्ये दिलीप कुमार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच कार्याबद्दल असे नमूद करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परिश्रमाने समाज परिवर्तनाचे कार्य केलेले आहे. तसेच त्यांच्या संविधानामुळे आपल्याला जगामध्ये एक चांगली ओळख निर्माण झालेली आहे. परंतु या देशातील राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेबाला बऱ्याच प्रमाणात त्यांच्या कार्याबाबत विसरलेले आहेत असे ते नमूद करतात. आणि ते पुढे म्हणतात त्यांच्या जीवनावर जब्बार पटेल यांनी जो चित्रपट बनविलेला आहे, हे जब्बार पटेल यांचे जसे महान कार्य आहे त्याही पेक्षा बाबासाहेबांचे असलेले महान कार्य समाजामध्ये पोचविण्याचा त्यांचा हा स्तुत्य उपक्रम आहे असे सुद्धा ते नमूद करतात. म्हणजेच दिलीप कुमार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा कायमचा मतभेद नव्हता. दिलीप कुमार हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले आदर्श मानित होते. हे यावरून आपल्या निदर्शनास येते, स्पष्ट होते. या संबंधीच हैदराबादचे डॉक्टर SP साईराम यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या अज्ञात पैलू, चित्रपट, संगीत अशा प्रकारचा लेख लिहिलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या या विषयातील अनेक कार्याचा त्यांनी उलगडा केलेला आहे. प्र.के. अत्रे हे लेखक, कवी, साहित्यकार आहेत हे आपल्याला माहित आहे. परंतु त्याचबरोबर प्र.के. अत्रे हे एक समाज सुधारक आहेत आणि दिग्दर्शक सुद्धा होते. आणि म्हणूनच मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित होते आणि बाबासाहेबांना सुद्धा प्र.के. अत्रे यांच्या कार्याचा अगदी परिचय होता. पुढे प्र.के. अत्रे यांनी
महात्मा फुले यांच्या जीवनावर महात्मा फुले या नावाचा चित्रपट तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि या चित्रपटाचे शूटिंगचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आले आणि जेव्हा हा चित्रपट पूर्ण झाला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रीमियर शोला त्यांनी बोलवलेले होते. बाबासाहेबांची तब्येत ठीक नसताना सुद्धा बाबासाहेब आणि त्यांच्या द्वितीय पत्नी माईसाहेब हे त्या प्रीमियर शोला उपस्थित होते. त्यांनी तो पूर्ण चित्रपट बघितला आणि बाबासाहेब महात्मा फुले यांचे कार्य पुन्हा पडद्यावर बघून अगदी भारावून गेले. माई साहेबांनी याबद्दल स्पष्टपणे नमूद केलेले आहे की बाबासाहेब अक्षरशः त्या प्रसंगी रडले होते. म्हणजेच आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानलेले आहे. मग त्यांचे कार्य ते पडद्यावर पाहून अगदी प्रभावित झाले होते. त्यांनी आचार्य अत्रे यांचे अभिनंदन केले आणि महात्मा फुले यांचा रोल करणारे पेंढारकर यांची प्रशंसा त्यांनी केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी 20 नोव्हेंबर 1955 ला आचार्य अत्रे यांना महात्मा फुले या चित्रपटाच्या त्यांच्या महान कार्याबद्दल पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले आणि चित्रपट यशस्वी हो अशा प्रकारच्या त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. अशा प्रकारे बाबासाहेबांचे या चित्रपट क्षेत्रातील विभिन्न व्यक्तीशी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे संबंध होते. तसेच कुमार समर्थ सेन आणि शोभना समर्थ हे चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते त्या काळचे, त्यांच्याशी सुद्धा बाबासाहेबांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. कारण 16 डिसेंबर 1956 ला नागपूर प्रमाणेच पुन्हा धम्मदीक्षेचा विशाल सोहळा बाबासाहेबांनी मुंबई येथे आयोजित केला होता. त्या कार्यक्रमादरम्यान बाबासाहेब शोभना समर्थ यांच्या घरी मुक्काम करणार होते. म्हणजेच बाबासाहेबांचे त्यांच्याशी अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते. परंतु त्यापूर्वीच बाबासाहेबांचे निर्वाण झाल्यामुळे हा प्रसंग घडला नाही. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या चित्रपट क्षेत्रा संबंधी त्यांचा दृष्टिकोन, त्यांनी बघितलेले चित्रपट आणि एकूणच या समाजाने मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे कार्य सुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून करावे अशी भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. अशा प्रकारचा वेगळ्या अज्ञात पैलूवरील हा व्हिडिओ मी आपणासमोर प्रस्तुत केलेला आहे. आपण हा स्वतः पाहला, त्याचबरोबर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ निश्चितपणे पाठवा आणि त्याचबरोबर हे चॅनल निश्चितपणे सबस्क्राईब करा अशी सूचित करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.